सगळे. आय होप तुम्ही सगळेजण मजेत असणार. तर आता आम्ही चाललो आहोत डी मार्टला. तर तुम्हाला मी आता आमचं कल्याणचं डी मार्ट कसं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, ऑन द वे आहे. आम्ही डी मार्टलाच निघालेलो आहे. तुम्हाला मी दाखवतो. हे जे डी मार्ट आहे कल्याणमध्ये भरपूर आहे, 4-5 ठिकाणी तरी असेल डी मार्ट. तर आता आम्ही वसंत विहारीच्या डी मार्टला चाललेलो आहे. ते मी तुम्हाला दाखवते. महाराजा अग्रसेन चौक आहे हा. इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे सरळ. बघू शकता ही जी समोरची बिल्डिंग दिसते आहे ती डी मार्टची बिल्डिंग आहे. मोहन अल्टेजा बिल्डिंग आहे, त्याच्या खाली डी मार्ट आहे. मोहन अल्टेजा बिल्डिंगच्या खाली. तर आता इकडचा जो एरिया आहे पूर्ण डेव्हलप होत आहे. बघू शकता सगळं स्टँडर्ड, सगळ्यात पॉश एरिया आहे खडकपाडा. तर बघा ही जी समोर बिल्डिंग दिसते ती डी मार्टची बिल्डिंग आहे. हे बघा आपलं डी मार्ट आलेलं आहे. आणि त्याच्या जी समोरची बिल्डिंग आहे ना डी मार्टच्या साईडला, ती तिकडे त्या साईडला ती आहे थारवानी बिल्डिंग. सध्या इकडची फ्लॅटची प्राईस चालली आहे 1.5-2-2.5 करोड प्राईज आहे. आता मी डी मार्टमध्ये एंट्री मारतोय. इकडे पार्किंग आहे डी मार्टची. त्या साईडला पिझ्झा हट केलेला आहे. आता आतमध्ये चल. हे आमचं डी मार्टचं बिस्किट सेक्शन आहे. पनीर बटर मसाला घेतलेला आहे, हिंग घेतलेला आहे. ह्या साईडचं सेक्शन आहे सगळं तिखट मीठ मसाले ह्या साईडला आहे. ह्या साईडला सगळे चॉकलेट सेक्शन आहे, केक वगैरे बिस्किट. ह्या साईडला कोल्ड्रिंक सेक्शन आहे. सो गाईड आमचं डी मार्टमध्ये जी ग्लोसरी जी भरायची होती ती आमची झालेली आहे भरून. आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहोत पार्किंगमध्ये. आणि तुम्ही इकडे बघू शकता हे आमचे ते सामान आहे. आणि खूप भूक लागलेली आहे. जवळजवळ 2-2.5 तास झाले आहे उभं राहून. इतका कंटाळा आलेला आणि भूक पण लागली. तर आता आम्ही ते पिझ्झा ऑर्डर केलेली आहे. आता मी पिझ्झा खाणार आणि मग घरी जाणार. सो 10 मिनटं वेटिंग करतो आम्ही पिझ्झासाठी. हा स्टाफ आहे आतमध्ये. तर आमचं डी मार्टमधलं सगळं सामान भरून झालेलं आहे. आणि मी घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय घेतलेलं आहे. इथे डी मार्टमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे काही जास्त शूट करता नाही आलं. जे थोडंफार शूट करता आलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण की त्यांचे काही नियम असतील त्यामुळे अलाउड नाही आहे आतमध्ये शूटिंग वगैरे. पण डी मार्टमध्ये खरंच खूप प्रॉफिट असतो वस्तूंचा वगैरे. आणि मार्जिन पण खूप चांगली असते आणि आपल्या बजेटमध्ये असते. जसं आपल्याला हवं आहे तसं गोष्टी आपल्याला तिथे भेटतात. ज्या गोष्टी आपण विसरलेलो असतो ना की अरे बापरे हे राहिलं ते राहिलं, ते डी मार्टमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिक अरे हा हे घ्यायचं होतं, अरे हा ते घ्यायचं होतं. त्याच्यामुळे डी मार्ट हा एक ऑप्शन खूप चांगला आहे शॉपिंग करण्यासाठी. तर मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवणार आहे की मी काय काय शॉपिंग केली. तर आता मी पिझ्झाची वाट बघते आहे कारण की खूप भूक लागलेली आहे. 2.5-3 तास कसे जातात डी मार्टमध्ये खरंच समजत नाही. आणि पाय पण दुखायला लागलेले आणि भूक पण लागली. म्हटलं चला पिझ्झा खाऊया. सो आता मी पिझ्झाची वाट बघते. आता 5-5:30 वाजत आलेले आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता आता डी मार्टला गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण की संध्याकाळी खूपच गर्दी होते. आणि मला ग्लोसरी भरायची होती आणि भरपूर काय काय सामान घ्यायचं तर मला रिलॅक्समध्ये घ्यायचं होतं. आणि नंतर संध्याकाळी खूप गर्दी होतं म्हणून आम्ही मस्त ऑप्शन चॉईस केलं. दुपारी जर शॉपिंग करायची असेल आरामात तर करत दुपारी जा शॉपिंग करायला. संध्याकाळी चुकूनही जाऊ नका, खूप वेटिंग. आणि इकडे बघू शकता माझा पिझ्झा आलेला आहे.
हा हे बघा आम्ही मस्त चीज पिझ्झा मागवलेला आहे. हा काय सुगंध सुटलेला आहे मस्त. हे टाका पावचे की. उसके साथ कोको कोला भी. बा खूप गरम आहे. वाव गरम गरम पिझ्झा खूपच गरम आहे. बिचारे यांना पण खूप भूक लागली होती. उभं राहून पाय थकले. आम्ही दोघं पिझ्झा खातोय. इकडे टेस्टी पण पिझ्झा खूप टेस्टी आहे. तुम्ही जर डीमार्टला जवळ जर आले आणि हा पिझ्झा खाल्ला ना एक नंबर आहे मस्त. साधा सिंपल प्लेन चीजवाला पिझ्झा खा एक नंबर आहे. हो ना. सो आता आम्ही निघालो आहोत घरी जाण्यासाठी. माऊ तुझ्यासाठी काय आणलं. वा अय्या किती एक्साइटेड आहे बघ ती. आवडलं तुला. वाव आता काय 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 आता चॉकलेट. किती खुश आहे. आंबट आहे आंबट. अरे अजून एक ड्रेस आहे माऊसाठी छान आणलेला. रियू मागे बघ माझं कप बघ मागे. तू माझा कप घेतला होता ना मी माझ्यासाठी परत नवीन आणला. हो व्यवस्थित ठेव. हो आणि तुझ्यासाठी क्रॉप पेपर वगैरे पण आणलेले ते. कलर्स आणले पेपर वगैरे. हो अरे साठी शर्ट आणला बघ रे. चांगला वाटतोय का. आवडलं तुला शर्ट. छान आहे ना. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.